भगवती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये आपला विषय सुरू आहे की अर्जुन आणि या ठिकाणी भगवंताला अपेक्षा ठेवत आहे की भगवंता तुम्ही हा योग जो आहे तो योग तुम्ही फार त्या ठिकाणी श्रेष्ठ सांगितलेला आहे, परंतु हा योग तुम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ सांगितलेला आहे, परंतु तो योग आणि करण्याकरता माझं सामर्थ्य कमी पडत आहे. म्हणून थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही जो योग आम्हाला सांगितलेला आहे त्या योगाचे आम्ही अधिकारी नाही. का बरं अधिकारी नाही? तर त्या ठिकाणी तो युक्तिमंत नाही. युक्तिमंत नाही म्हणजे नियमाला अनुसरून वागणारा नाही. हा अर्जुन आपली त्या ठिकाणी कबुली देतो आणि त्याचं समाधान करण्याकरता त्याच्यावरती आलेलं कठीणपणा, तो कठीणपणा घालवण्याकरता आणि मग भगवंत त्याला एक समाधानाचं उत्तर सांगतात की अर्जुना, खरं पाहायला गेलं तर ह्या योगासारखं आणखीन सोपं काय साधन आहे? वास्तविक पाहिलं तर बाकीच्या साधनामध्ये फार अट्टाहास आहे, फार कष्ट आहे. तसं सगळीच साधनं कठीणदायकच आहे. तसं तुकोबाय म्हणतात की नाही, सुरुवातीला भक्ती करा म्हणे, पण सुरुवातीला भक्ती करा असं सांगतात आणि नंतर काय म्हणतात, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. नंतर भक्ती पण फार कठीण सांगितली म्हणे, शुळावरली पोळी सांगितली. हे असं झालं ना मग नंतर. म्हणजे असं कोणतं साधन आहे का दे रे हारे खाटल्यावरी? म्हणून त्या ठिकाणी साधनं त्या ठिकाणी साधकाला सहज पण असतात आणि कठीण पण असतात. ते साधनं कोणत्या साधकाला सहज असतात आणि कोणत्या साधकाला कठीण असतात. जो असणारा साधक आणि अभ्यासाच्या ठिकाणी सावधगिरीने राहून आणि अभ्यास करतो, त्याला ते साधन कठीण आहे का? त्याला साधन कठीण नाही, त्याला सहज आहे. आणि ज्याला कधी अभ्यास करावा असं वाटत नाही आणि अभ्यास करण्याची इच्छा पण होत नाही आणि मग त्याला असं म्हणणं आहे त्याचं की मला हे साधन जमण्यासारखं नाही. का जमत नाही? अभ्यास नाही. म्हणून अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एका. माऊली म्हणतात ह्या अभ्यासाच्या माध्यमातून काय करता आलं नाही की या अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे. अंतराळ म्हणजे आकाश, आणि आकाशामध्ये काय केलं? चालवून दाखवण्याचं काम केलं. कशाने? अभ्यासाने. अभ्यासाने काय साध्य होत नाही सांगा? अभ्यासाने हर एक गोष्ट त्या ठिकाणी साध्य होऊ शकते. सायास करून ते प्रयत्नपूर्वक हातात घेता येऊ शकते. मग आकाशामध्ये चालणं हे कठीण आहे, पण तरी चालून दाखवलं. कसं काय चालून दाखवलं? आता ते चालून दाखवण्याचे प्रकार आपण मागं पाहिले की त्यामध्ये पृथ्वीचं तत्व नाहीसं झालं, आपाचं तत्व नाहीसं झालं, तेजाचं पण तत्व नाहीसं होतं. तेजाचं असलं तर काय ते त्रासदायक करत नाही, पण तेवढ्या 2 तत्वाला घालवलं का तो आकाशामध्ये सुद्धा चालू शकतो. हे पण आपण मागं पाहिलं. व्याघ्र सर्प प्रांजळे केली का? कधी कधी वाघ. आता हा वाघ हा हातामध्ये येण्याचा विषय आहे का? साप काय हातामध्ये येण्याचा विषय आहे का? कधीच वाघाची सापाची संगत आपल्याला पूर्णत्वाला जात नाही. त्याच्या काही आपण ओव्या पाहून आलो. पण माऊली म्हणतात व्याघ्र सर्प प्रांजळ केली आहे का? ह्या अभ्यासाच्या माध्यमातून वाघाला आणि सापाला अशा प्रकारे वंश करता येतं, स्वाधीन करता येतं. मग ह्या अभ्यासाने काय कठीण आहे? अहो ते विष त्या ठिकाणी फार कठीण आहे, पण हे विषसुद्धा काय या अभ्यासाच्या माध्यमातून पचवता येतं. मग ह्या अभ्यासाच्या माध्यमातून ह्या साऱ्या गोष्टी करता येतात. मग योग अभ्यास करायला काही कठीण आहे का? योग अभ्यास करायला कठीण आहे. हा योग आणि इतका सोपा असणारा योग पण आपल्याला तो होत नाही असं अर्जुनाने सांगितलं. तेव्हा भगवंतांनी त्याच्या समाधानाकरता एक उत्तर सांगितलं की अर्जुना, हा योग कोणाला होतो आणि हा योग त्या ठिकाणी कोणाला होत नाही. जे त्या ठिकाणी अर्जुना
नियमपूर्वक, युक्तिपूर्वक आणि अशा प्रकारे ह्या योगाचा अभ्यास करतात त्यांना सहज आहे. पण जे मात्र युक्तिपूर्वक मात्र नियम न करणारे आहेत त्यांना मात्र अशा प्रकारचा हा योग प्राप्त होत नाही. त्याच्यावरती आता तुम्ही काल काही श्लोक पाहिले असेल, त्याच्या ओव्या पाहिल्या असतील, थोडा थोडा सरळ अर्थ घ्यायचा प्रयत्न केला तर लक्षात येऊन जाईल. काय काय सांगितलं? नातस्नतस्तु योग अस्ति न चैकंत मनस्रतः न चाती स्वप्नशीलश जागृतो नैवम च अर्जुन. भगवंताने अगदी स्पष्ट सांगितलं की हा योग कोणाला प्राप्त होत नाही? फार खाणारा किंवा फारच न खाणारा, न चाती स्वप्नशीलश किंवा त्या ठिकाणी झोप न घेणारा किंवा पुष्कळ झोप घेणारा, अशाला मात्र हा योग प्राप्त होत नाही. त्याच्यावरती आपण पुष्कळ ओव्या पाहिल्या. त्याच्यानंतर पुढं परत अजून त्याचं कारण सांगितलं की हा योग कोणाला प्राप्त होतो? ते म्हणले युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. म्हणजे युक्त आहार आणि विहार, त्याचा आहार कसा असला पाहिजे? योग्य त्याचा आहार त्या ठिकाणी असला पाहिजे. त्या आहाराचे सारे प्रकार पाहिलं, कसा आहार घ्यायचा, साऱ्या गोष्टी पाहिल्या. आणि त्याचा विहारसुद्धा कसा असला पाहिजे? विहारसुद्धा त्याचा योग्य असला पाहिजे. फिरायला गेला आणि परत मागच आलं नाही, मग सगळंच राहतं बाजूला. मग हे एक प्रकारचं अनुष्ठान असतं. याच्यामध्ये कसं हळूहळू ढाळे ढाळे आहे का नाही, केतुलनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित टाकी, अशा प्रकारे तो तिथपर्यंत जातो. पण कसं त्याचा विहार कसा असला पाहिजे? अशा पद्धतीनं युक्त असला पाहिजे, नियमित असला पाहिजे. युक्त चेष्टसु कर्मसु, आणि त्याचं कर्म कसं असलं पाहिजे? ते कर्मसुद्धा त्यांनी काय हे काय दिलं, आहार तरी शिबिजे पण युक्तीचे न मापे म्हणजे आहार तर सेवन करायचं, पण युक्तिपूर्वक त्या ठिकाणी मापाने मोजून घ्यावा. क्रिया जाता आचरावे तयाची स्थिती, आणि सगळी कर्म जी आहेत अगदी त्याचप्रमाणे आचरण करावे, अनुष्ठान करावे. मिथला बोली बोली, जे आता बोलणं जरी झालं तर कसं बोललं पाहिजे? ते मात्र परिमित असलं पाहिजे, मोजकं त्या ठिकाणी बोललं पाहिजे. मिथल्या पावली चाली जे, आणि जसं बोलणं जसं मिथलं आहे तसं चालणं सुद्धा किती असलं पाहिजे? त्याचं परिमित आणि मिथलं त्या ठिकाणी असावं. निद्रा ही मानुदीजे अवसरे की, आणि कधी कधी आपल्या झोपेला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. ज्याला झोपेला महत्त्व देता आलं नाही त्याला हे साध्य होईल का? त्याला तर हे साध्य होणारच नाही. म्हणून निद्रा ही मानुदीजे अवसरे की, अशा प्रकारे एक वेळा त्या निद्राही मानुदीजे, आणि झोपेला सुद्धा त्या ठिकाणी आपण महत्त्व दिलं पाहिजे. जागणे जरी झाले तरी व्हावे ते मिथले. अहो, जागायचं जरी झालं तर किती जागलं पाहिजे? जागरणाची एक मर्यादा असली पाहिजे ना. 2-2, 3-3 दिवस लोक जागरे असतात आणि योग मग प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. म्हणे आम्हाला साध्य होत नाही. जागले किती तुम्ही? याचा विचार करा. म्हणून जागणे जरी झाले आणि जागरण जरी करायचं जरी झालं तरी व्हावे मिथले, आणि ते सुद्धा काय मोजकं त्या ठिकाणी असावं. ये तुलने धातू साम्य संचले असेल सहजे, आणि एवढ्याने काय होईल? धातू साम्य, धातू म्हणजे कफ वात पित्त, याची काय त्या ठिकाणी साम्य अवस्था. साम्य अवस्था म्हणजे काय? सारखी अवस्था त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे कफ होणार नाही जास्त, पित्त होणार नाही जास्त, वात नाही होणार जास्त. हे तिन्ही समतोल राहिले का शरीर त्या ठिकाणी व्यवस्थित राहतं. पण हे तीन कफ वात पित्त यांच्यामध्ये बिघाड झाला की शरीरामध्ये 72,000 नाड्या, काही काही त्याच्यापेक्षा सांगितल्या, त्याच्यापेक्षा 24 नाड्या, आणि त्याच्यापेक्षा 10 नाड्या, आहे का नाही? या सगळ्यात महत्त्वाच्या 10 नाड्या पाहिल्या आपण. जाऊ दे, आता तो विषय होऊन गेला. म्हणून या सगळ्या नाड्या व्यवस्थित राहिल्या की मग अशा प्रकारचा कोणताही आजार आणि त्या व्यक्तीला मात्र होत नाही. म्हणून तो योगासाठी त्या ठिकाणी अधिकारी होतो. पुढे म्हणतात, आयशी युक्तीचे मापे जे इंद्रिया उपीजे भाते तै संतोषाशी वाढते मनची करे. वा, आयशी युक्तीचे भाते, अशा प्रकारे युक्तिपूर्वक परिमित मोजकं काय हाते. हाते शब्दाने आपण काय विचार केला होता? हाते, हाताने. कोणत्या हाताने? हात शब्दाने काय केला होता आपण? युक्तीच्या हातोटीने. हातोटीने हा शब्द घेतलेला. आपण हातोटी घेतली आहे का नाही? हातवटी. हात आपण काय म्हणतो? हाताची चलाकी. तसं हातवटी घ्यायचं आहे का नाही? मग युक्तीचे हातोटी, अशा युक्तिपूर्वक हाताने हातवटीने जै इंद्रिया ओपीजे भाते, आणि इंद्रियांना अशा प्रकारे काय करतात? ओपीजे भाते, आणि विषय त्या ठिकाणी दिले जातात. पण कसे? युक्तीचे नियमित
मोजकं परिमित करून त्या इंद्रियांना विषय दिले जातात. असे जेव्हा दिले जातात तेव्हा संतोषाशी वाढते मनाची करी, आणि अशा प्रकारे त्या संतोषाला, आनंदाला वाढवण्यासाठी कोणी मन त्या ठिकाणी कारण आहे. म्हणून अशा प्रकारे हे मन शब्दाने काय घ्यायचं, सुरुवातीला पहिलं मन घ्यायचं, नंतर काय घ्यायचं, बुद्धी घ्यायची, आणि नंतर काय घ्यायचं, चित्त घ्यायचं. शेवटी काय राहतं, चित्त मात्र राहतं. आणि अहंकार आहे की नाही, अहंकार, हा अहंकार कुठपर्यंत राहतो, अहंकार जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत राहणारच आहे. तुमच्या लक्षात येतं ना, हा अहंकार कुठपर्यंत राहतो, जोपर्यंत मी परमात्मा आहे. इथं मी आलाच नाही म्हणायला, इथं जोपर्यंत बरं तुम्ही परमात्मा आहे, तुम्हाला पण म्हणावंच लागलं की नाही, तू आणि मी, हा मी तू काय अभंग आहे, मी तू मी ते तू कुक्कड हे लाडसी. मला आता पूर्ण नाही अभंग आठवत बरं का, त्याच्यात मी तू तू ते असं ते अभंगामध्ये आलं वर्णन. चला असू दे, कधीतरी नंतर पाहू. म्हणून अशा पद्धतीनं, आणि हे मनच त्या ठिकाणी काय आहे, अशा आनंदाला त्या ठिकाणी वाढवतं. हे झालं. इथं पुढच्या ओव्या किती झाले ते आपल्या म्हणले, 54 का? आम्ही 54 पर्यंत आलतो, तुम्ही 56 पर्यंत घेतले होते. श्लोक पण झाला होता, 19वा श्लोक झालाय. हे झालं होतं नाही का, हा 2-3 दिवस अंतर हो. पडलं ना. 2 दिवस काय, 2 दिवस पडलं अंतर ना आपलं, 1 दिवस. 1 दिवस पडलं नाही का. बघा एवढी विसंगती होती. चला पुढं पहा. यदा विनियतम चित्तमात्मनैवावतिष्ठते निस्पृहा सर्व कामेभ्यो युक्त उच्यते तदा. मग संपूर्ण नेमिले चित्त आत्मस्वरूपीची रंगीला निमाली वासना तेव्हा योगी तो युक्त बोलेला. आणि पूर्णपणे अशा प्रकारे हे जे चित्त आहे ते पूर्ण नियमिले, म्हणजे त्याचं नियमन केलं, आणि काय केलं, नियमन करून आत्मरूपीची रंगला, आणि अशा प्रकारे तो योगी जो आहे तर आत्माच्या आत्मस्वरूपामध्ये रंगला जातो, एक तदाकार होऊन जातो. निमाले वासना तेव्हा योगी तो युक्त बोलला. आणि पूर्णपणे त्याची वासना असते ती पुष्यापासून निमाली बाजूला होते, तेव्हा योगी तो युक्त बोलला, आणि तेव्हा तो योगी आत्मस्वरूपामध्ये युक्त झाला, असं त्या ठिकाणी योग युक्त झाला असं समजावं. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तेव्हा आत सुख वाढे. आणि बाहेर अशा प्रकारे युक्तीची मुद्रा पडे, नियमितपणाची वळणं त्या ठिकाणी इंद्रियांना पडतात, तेव्हा आत सुख वाढे. आत अंतःकरणामध्ये अशा प्रकारचं सुख वाढतं. ते तर सहजाची योग घडी न अभ्यास होता. बघा तिथं काय म्हटलं या ठिकाणी, ते तर सहजाची आणि स्वाभाविकपणे योग घडे आत्मस्वरूपाशी चित्त ऐक्य होतं. कशामुळं, एवढं फक्त बाहेर इंद्रियांना फक्त काय आहे, बाहेर इंद्रियांना मुद्रा वळणं पडतात, तेव्हा सुख काय आहे, आता त्या ठिकाणी वाढू लागतात, आणि त्या ठिकाणी सहजच म्हणजे स्वाभाविकपणेच काय आहे, योग घडे अशा प्रकारे. योग म्हणजे जीव परमात्म्याचे ऐक्य होतं. कुठं, न अभ्यास न करता सुद्धा होऊ शकतं. इतकं सोपं साधन भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आता हे साधन जरी भगवंताने अर्जुनाला सांगितलं असेल, पण कशा अर्थाने सांगितलं, औषध द्यावया चालविले बाळा, दाऊनिया गुळा दृष्टी पुढे. म्हणजे पहिल्यांदा काय द्यावं लागतं, औषध द्यावं लागतं. घेतं का बाळा औषध, नाही घेत, मग गुळाचा खडा, मग घेतो म्हणे. तसं हे काय, गुळाच्या खड्याप्रमाणे समजून घ्या. जैसे भाग्याची भडशे उद्यमाची निमिसे, मग समृद्धी जाता आपैसे घरे गे. जैसे म्हणजे कसं, ज्याप्रमाणे भाग्याचा उदय व्हावा आहे का नाही, पण भाग्याचा उदय झालेलाच असतो. कुठं होतं भाग्याचा उदय, कुत्र्याच्या, मांजराच्या, बैलाच्या, गाढवाच्या, हे पण आहे का नाही त्या ठिकाणी. इथं उदय होतो का, इथं नाही उदय होत. कुठं होतो, मनुष्य देह ऐसा निध साधिले ते साध्य, साधिले ते करी साध्य. म्हणजे मनुष्यासारखं या ठिकाणी जे शरीर आहे त्या शरीराच्या संबंधानेच काय हा भाग्याचा उदय सांगितला आहे का नाही, इतर शरीर घ्यायची नाही. म्हणून जे मनुष्य आहेत आहे का नाही, मनुष्याच्या देहाला आहेत, त्या सगळ्यांना अशा प्रकारचा भाग्याचा उदय हा होतच असतो. फक्त काय राहिलं, उद्योगाचे निमित्त, फक्त तो परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा उद्योग एवढा मात्र निमित्त झालं पाहिजे. मग एखादा म्हणला, अहो परमात्मा प्राप्ती करता गेलो पण परमात्मा आम्हाला प्राप्त झालाच नाही, असं कधी होईल का, असं कधी होत
नाही, चांगल्या चांगल्याला झाला, आपल्याला का होऊ शकत नाही? म्हणून थोडं उद्योगाचं म्हणून त्या ठिकाणी जरा उद्योगाचं निमित्त असलं पाहिजे. कसला उद्योग असला पाहिजे? अनेकांना अनेक प्रकारचा उद्योग असतो, आहे का नाही? आणि आपल्याला कोणता उद्योग असला पाहिजे? एवढंच उद्योग, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी, पांडुरंग परमात्मा सोडून दुसरं काही उद्योग नाही. एवढाच उद्योग काय? उठीते ते कुटीते टाळं, अवघा मांडीला कल्लोळ. तळमळती यांच्या रांडा, जेवे नावे घालते धोंडा, आहे का नाही? त्या बायका तुकोबरायांना छंदच लागला होता. एवढाच उद्योग होता. काय? घ्यायचे टाळ कुटत भगवंताचं भजन करत राहायचं. सगळे गावातले लोक टाळ कुट्या म्हणे, याला एवढाच उद्योग आहे, टाळ कुटायचं. याला उद्योग नाही. बाकीच्या टाळकऱ्यांना घेऊन हाच उद्योग करायचा. पण मला सांगा, आळ होता आम्ही आळ होता आम्ही भांडखोरी, काय येतं का? त्या दिवशी बोललो होते प्रमाणा, आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे केली खरी मात. आम्हाला आळ आला होता, आम्ही भांडखोरी आहोत, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. पण तुका म्हणे केली खरी मात, परमात्मा प्राप्त करून दाखवला की नाही? ही गोष्ट खरी करून दाखवली की नाही? आम्ही भांडखोरी म्हणा, नाही तर काही पण म्हणा, पण सिद्ध करून दाखवलं की नाही? हा, पण मग अशा पद्धतीनं सगळ्यांचा भाग्योदय होतो. पण काय, उद्योगाचं भाग्याचे बडशे आणि भाग्योदय होणार आहे, फक्त उद्योगाचं निमित्त मात्र असणं फार गरजेचं आहे. मग काय होतं? मग समृद्धी जाता पैसे घरे रे गे. आणि अशा प्रकारे हे समृद्धी जात जात म्हणजे समृद्धी म्हणजे थोडक्यात संपत्ती आपण घेतो. या सगळी संपत्ती कुठे येते? घरे रे गे. कोणत्या घरी येते? तुका म्हणे ते शरीर ग्रह भांडार देवाचे. कोणतं शरीर? योग्याची काय अभंग बघा बरं. योग्याची संपदा, त्याग आणि शांती, उभयलोकी कीर्ती, सोहळा मान, ऐक नाही? मग त्याच्यामध्येच पुढं म्हटलं बघा, पुढचं चरण आठवत असेल तर सांगा. पुढचं चरण आठवतं का? देव सोयरा झालिया, अवघे भाग्य घरा येते, देव सोयरा झालिया, ऐक नाही? पण पुढं म्हटलं देव सोयरा अवघे भाग्य घरा येते, देव सोयरा झालिया, मिराशेचे म्हणू शेत नाही उगे पीक देत, तुका म्हणे उचित जाना उगा शिन कशाला. हे मिराशीचं शेत म्हणजे लक्षात आलं ना? शेतीमध्ये काय घेतलं जातं? पिकं घेतलं जातं. तसं हे शरीर सुद्धा काय एक प्रकारचं शेत आहे. आणि ह्या शेतामध्ये काय पिकतं बरं? या शेतामध्ये पाप आणि पुण्य पिकत असतं. म्हणून तुकोबराय काय म्हणले, मिराशीचं म्हणजे परंपरेनं आलेलं जर हे शेत असेल, मग याला आपण काय केलं पाहिजे? कसलं पाहिजे, तरच याच्यामध्ये पीक येऊ शकतं. म्हणून तुका म्हणे उचित जाणा उगा शिनकाशाला, उचित झालं पाहिजे, योग्य झालं पाहिजे, आहे का नाही? म्हणून अशा पद्धतीनं काय देव भाग्य घरा येते. भाग्यानं त्या ठिकाणी देव घराला येतात. देव घराला येणं हेच काय आपली खरी संपत्ती आहे. साधू संतांची भेट होणं, साधू संतांचा सहवास त्या ठिकाणी प्राप्त होणं, हे सगळ्यात मोठी काय आपली संपत्ती आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारची ही संपत्ती अपैसे आपोआपच घरी त्या ठिकाणी चालून येते. तैसा युक्ती म्हणतू कौतुके, अभ्यासाचे मोहरात ठाके, आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभव तयाचा. तैसा अगदी त्याप्रमाणे युक्ती म्हणतू कौतुके. आणि युक्ती म्हणतू म्हणजे काय? युक्तीपूर्वक वागणारा, नियमितपणाने वागणारा, ऐक नाही, असा जो कोणी आहे, कौतुके स्वाभाविक सहजपणे अभ्यासाच्या मोहरा ठाके. आणि आपल्याला स्वतःला काय करतो? नियमितपणाने वागणारा मनुष्य स्वतःला मात्र अभ्यासाकडे घेऊन निघतो, माहिती की नाही? मग स्वतःला अभ्यास करायला लावतो. जेव्हा अशा प्रकारे स्वतःला अभ्यास करायला लावतो, अभ्यासाकडे वळवतो, तेव्हा त्याला काय होतं? आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभव तयाचा. आणि मग काय होतं? आणि तसेच मग त्याला आत्मसिद्धी म्हणजे कशाचा अनुभव येतो? सगळ्या प्रकारच्या सिद्धी पाहिल्या, त्या सगळ्या सिद्धी काय सांगितल्या? गौण सांगितल्या. आणि सर्वात श्रेष्ठ सिद्धी म्हणजे कोणती? आत्मसिद्धी, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होणं, ही सर्वात मोठी असणारी काय सिद्धी आहे. आणि मग अशा आणि मग तो परमात्मा त्याला बघा, आता जो युक्तिपूर्वक वागतो, नियमितपूर्वक वागतो, आहे का नाही? आणि स्वतःला काय करतो? अभ्यासाकडे लावतो. म्हणजे ज्या साधकाच्या जीवनामध्ये नियमितपणा पण आहे आणि सातत्याने अभ्यास पण आहे.
आता आपण आपले दादा पाहतो की नाही, नियमितपणे अगदी झोपायला कधी कधी 1, 2, 3 तासभर झोपायचं जरी झालं तरी चालेल, पण मात्र साधना 2 तास असलीच पाहिजे. बरोबर आहे की नाही? असे जे नियमित वागणारे आहेत आणि त्यांनी जर अभ्यास केला, त्या दिवशी मी असे काही ग्रंथ विचारले. ते म्हणले, तुम्ही पाहिले की नाही ती खोली, किती मोठं ग्रंथाचं भांडार आहे. म्हणले त्याच्यातले 75% ग्रंथ वाचून झाले असेल. असा कोणता ग्रंथ ठेवला म्हणले. एवढे सारे ग्रंथ वाचले, म्हणजे अभ्यास केला की नाही. मग तुम्ही आता कोणतेही प्रश्न विचारा, उत्तर नाही का? साऱ्यांचं उत्तर आहे. का उत्तर नाही? अभ्यास तेवढा केला ना. मग अशा पद्धतीनं त्यांना आत्मस्वरूपाविषयी वेगळं सांगावं लागतं का? का आत्मस्वरूपाशी ते ऐक्यच पावलेले असतात. आत्मस्वरूपाशी ऐक्य नाही, आत्मस्वरूपाच्या अनुभवाने पिकलेले असतात. जसं झाडाला फळ येतं आहे का नाही, आणि बरेच दिवस तिथं राहिलं तर काय होतं, तिथं राहून ते तिथं देठालाच पिकलं जातं. बरोबर आहे की नाही? तसं हा साधक अभ्यासमध्ये राहून 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 नियमितपणाने वागून वागून काय होतं, याला आत्मस्वरूपाचा यथार्थ रूपाने अभ्यास होऊ शकतो. आता लोक बाकीचे पण फॉरवर्ड झालेले आणि बाकीचे 4 बुकं शिकतात आणि त्याच्यातच स्वतःला काहीतरी वेगळं समजतात. पण तो वेगळं समजतो, पण तो आत्मस्वरूपाच्या अनुभवाने पिकतो का? परिपक्व होतो का? डॉक्टर बाबांकडून एक गोष्ट अशी ऐकली, की पाठामध्ये की म्हणे वेदांत शास्त्र शिकावं असं एका साधकाला वाटलं. पण तो साधक काय सामान्य नव्हता. साधक म्हणजे मोठा गडगंज संपत्तीवाला शेठ होता. आणि मग आले तिथं, नाही डॉक्टर बाबांचे स्वामी होते, स्वामींकडे आले होते वाटतं. आणि मग तिथं बसले, म्हणले आम्हाला सगळं कळालं, सगळं शास्त्र वगैरे सारे शिकलो, पण मग आत्मस्वरूपाविषयी थोडं शिकायचं आहे आम्हाला. ते मग सांगता सांगता म्हणू लागले काय, ते म्हणू लागले किती कंपन्या म्हणले, किती प्रॉपर्टी म्हणले, आम्हाला अजून कधी मेळच लागलं नाही. जाऊ द्या, माझं द्या सोडून. आता माझी जी मुलं आहेत का नाही, अहो त्यांची इतकी संपत्ती आहे का त्याचा सुद्धा हिसाब करवत नाही म्हणे. एवढं सारं, इतकं सारं म्हणले, पार पाची पाची बोटं तुपाती म्हणले. ते म्हणले तू उठण चालतो म्हणले इथून, तू त्याच्या लायकीचाच नाही म्हणे. तुला तिकडं अजून तू संसाराचे खेटर घातून तुला सुखरूप वाटतं आणि तू वेदांत शास्त्र परमात्म्याची प्राप्ती करायला चालले, तुला कधी सुख वाटायचं म्हणले. मग हे कोणाच्यासाठी? संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाये, ये होतो माझे माये पांडुरंगे, बहुत जन्मेचा झालो भारवाई, सुटे जे हे नाही वर्म ठाया. ऐक नाही, अशी ज्याची अवस्था होते का नाही त्याच्यासाठी, बरोबर आहे का नाही? हा. पण नंतर मग तो शेठजी पण जरा थोडा कळवळला आणि म्हणले, मला आता लक्षात आलं, मला काही त्याचा अनुभव नव्हता म्हणून मी नेहमी सांगत आलो आहे का नाही, मग मला त्याचा अनुभव जास्त ना. मग म्हणले आता ते सगळं बाजूला टाकून द्या आणि इथं बसा म्हणले. मग त्यांना शिकवता शिकवता त्यांना चांगली नजर आली. ते म्हणले मग तुमच्या मुलाबाळांना पण शिकवा. आता आपण नाही म्हणतो का, आपला एखादा साधा कोणी भेटला की आपण म्हणतो दुसऱ्या कोणी जर असेल आणि बाकीच्या मार्गाला जाण्यापेक्षा या मार्गाला जर येत असेल ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं, या थोडं थोडं चिंतन होत असेल तर चांगला चांगला अनुभव येऊ शकतो, चांगले सुखरूप होऊ शकतात, असं म्हणतो की नाही. तसं मग ते म्हटले असेल, ते म्हणले तुमची मुलं बाळं काय करतात? ते म्हणले एक मुलगा परदेशामध्ये असतो, एक भारतामध्ये आहे, असं ते सांगू लागला. बरं मग मुलं काय करतात? मग त्याचं वर्णन करता करता एका मुलाचं वर्णन केलं. ते म्हणले ते कॅम्प्युटर संगणक बनवतो की नाही, त्यातला मोठा इंजिनियर म्हणले, तर त्यातलं त्याला जास्त कळतं म्हणले, आणि त्याला क्षणभर सुद्धा म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा वेळ भेटत नाही, एवढा हुशार आहे म्हणे, शब्दच वापरला, एवढा हुशार आहे असं म्हटलं बरं का त्याने. आणि एक 2-3 वर्षाचा कालावधी गेला आणि तो मुलगा त्याचा होता ना, त्याने काहीतरी त्याचे ते अंगावर आलं काहीतरी, आणि मग तो टेन्शनमध्ये त्याने 4थ्या मजल्यावरून उडी मारली खाली म्हणे आणि आत्महत्या केली. आणि मग हे बरेच दिवस पाठाला आले नाही. मग म्हटले का हो तुम्ही पाठाला आला नाही? म्हटलं ना तुम्हाला आमचा एक मुलगा फार हुशार आहे. पण त्या हुशार मुलाला मात्र 3ऱ्या-4थ्या मजल्यावरून टेन्शन येऊन त्याने उडी मारली आणि आत्महत्या केली. मग म्हणले तो काय हुशार आहे त्याच्यामध्ये? खरं पाहायला गेलं तर हा हुशार म्हणजे ज्याला जगायचं कळत नाही, आणि त्याला काय हुशार म्हणता? ज्याला जगायचं कळतं आणि ज्याला ह्या देहाची किंमत कळते, तो खरा हुशार आहे. का बाकीच्या ज्ञानातला हुशार आहे? बाकीच्या ज्ञानातला हुशार नाही. म्हणजे इथं अभ्यास कोणता करायचा आहे? बाकीचं तर करा, ते करण्याबद्दल काही वाद नाही. भौतिक जगतामध्ये आपण आता वावरतो, आपल्याला त्या चढावडीनं चालावंच लागेल. मागं राहिलं, वृक्ष असतात ना वाकडे तिकडे,
वाकडं तिकड्या वृक्षांचं वेगळं असतं आणि सरळ वृक्षांचं वेगळं असतं, आहे का नाही? तसं हे बाकीचं काय वाकडं तिकडंच काम आहे, ते काय सरळ काम आहे का? सांगा, संसारामध्ये काय गोष्टी सरळ आहे का? संसारामध्ये कोणतीच गोष्ट सरळ नाही. किती पारमार्थिक असू द्या, त्याला सुद्धा खोटं बोलावं लागतं. पण पारमार्थामध्ये मात्र खरंच बोलावं लागतं. म्हणून पारमार्थिक लोकांनी संसारामध्ये कसं वागलं पाहिजे? संसारासारखंच वागले पाहिजे, आहे का नाही? लटका तुका लटक्या भावे लटके बोले लटके लटक्या सवे, किती मोठा असा अभंग आहे. लटके माझे लटके तुझे लटके वजे लटक्याचे लटके गाय लटके ध्याई लटके जाई लटक्या पे लटके भोगी लटके त्यागी लटके जोगी जगमाया लटका दुका लटक्या भावे लटके बोले. खरंच हे असंच करावं लागतं. सरळ वृक्ष बा लोक लगेच तोडून मोकळे करून टाकतील. सरळ सरळ झाडं ठेवते नाही बरं का लोक, वाकडं तिकडंच व्हावं लागतं ज्ञानेश्वरी जर शिकत असेल. पण पारमार्थामध्ये मात्र सरळच असलं पाहिजे मनुष्याने, बरोबर आहे की नाही? पारमार्थामध्ये मात्र तुकोबाराय ज्ञानोबरायांची आता कथा ऐकलं त्याला जमून गेलं, आता जमन का? आता नाही जमणार, आहे का नाही? मग कधी कधी ह्या अभंगाचा सुद्धा विचार करावा माणसाने. असो, म्हणून अनुभव सांगितला, पण कोणता अभ्यास? आत्मस्वरूपाचा ज्याने चांगला अभ्यास केलेला आहे आणि नियमितपणाने जो वागणारा आहे, मग अशा साधकाला आत्मानंदाचा अनुभव त्या ठिकाणी पिकू शकत नाही का? पिकू म्हणजे परिपक्व होऊ शकत नाही का? त्याला अशा प्रकारचा अनुभव चांगला परिपक्व होत असतो. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा, तो अपवर्गाची राणीवा अलंकारे जे. म्हणून युक्ती हे पांडवा, म्हणून अशा प्रकारे हे अर्जुना पांडवा, हे अर्जुना युक्ती आणि युक्तीपूर्वक नियमितपूर्वक परिमितपूर्वक काय करतो? नियमितपणा घडे जया सदैवा, आणि ज्यांना आहे का नाही सदैव म्हणजे त्या दैववानांना अशा प्रकारचा अनुभव, अशा प्रकारची युक्ती ज्यांना घडते का नाही, ज्यांच्या हातून होते का नाही, त्यांच्याच हातून. जसं म्हणतात की नाही की हाती मुखी नाम हाती मोक्ष, ही आहे का नाही? मुखी नाम हाती मोक्ष, आयशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा खरा माल तुरतुरा वस्तूशी. हे जसं म्हटलं का नाही, ज्याच्या मुखाला नाम आहे, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. तसं माऊली ह्या ठिकाणी काय म्हणतात? म्हणून युक्ती हे पांडवा, म्हणून अशा प्रकारचा नियमितपणा, व्यवस्थितपणा ज्यांच्या ठिकाणी आहे, जया घडे, ज्यांना घडतो ते कोण आहे? ते भाग्यवान आहे, ते सदैव आहे. सदैवा दैवान पुरुष आहे. कोण दैवान आहे? आता इथं दैवानाचं लक्षण सांगितलं. जसं तुकोबराय म्हणतात की नाही, भाग्यवंतो म्हणवताया शरण गेले पंढरीराया, तरले तरले हा भरवासा नामधारकाचा ठसा. हे जसं तुकोबराय म्हणतात की नाही, तसं माऊली कोणाला भाग्यवान म्हटले? दैववान कोणाला म्हणले? ज्याच्या ठिकाणी नियमितपणा आहे, युक्त आहार विहारस्य ज्याच्या ठिकाणी आहे ते दैववान आहे. ते दैववान म्हणजे कशातले दैववान आहे? ज्यांना अशा प्रकारे युक्तीपणा, नियमितपणा ज्या दैवानाला घडतो की नाही, त्यांचं वर्णन करताना काय म्हटले? तो अपवर्गाच्या राणीवा अलंकारे जे. तो कोण? दैववान. काय? अपवर्गाचे, अपवर्ग शब्दाचं काय वर्णन केलं आपण? आहे का लक्षात? मग हे शब्द वारंवार पुढे म्हणजे येणार आहे. भावी आणि म्हणजे ज्याच्या ठिकाणी पाप, भीती, मरण ज्यांच्या ठिकाणी राहत नाही म्हणजे मोक्ष. प सांगा ना, च वर्ग सांगा ना, ते वर्णन करा जरा. प फ भ म म. हा ते म्हणजे नाही आणि प म्हणजे पाप, हा भ म्हणजे भीती, म म्हणजे मरण, ज्यांच्या ठिकाणी राहत नाही म्हणजे ज्यांना मोक्ष अवस्था प्राप्त होते किंवा मोक्ष प्राप्त होतं असे. हा म्हणजे मग हा पच वर्ग लक्षात घ्यायचा, कच वर्ग लक्षात घ्यायचा. म्हणजे हे काय होतं इथं आता समजून सांगते, तर नंतर ते समजत नाही. म्हणून अशा प्रकारे अपवर्गाची म्हणजे हे सगळ्या गोष्टी जिथं नाही तिथं काय मोकळं असतं सगळं. प म्हणजे पाप नाही, फ म्हणजे फजिती होत नाही, भ म्हणजे भीती राहत नाही, आहे की नाही, म म्हणजे मरण राहत नाही. अशा प्रकारे हा अपवर्गाची म्हणजे मोक्षरूप. आणि हे काय आहे? राणीवा म्हणजे राज्य. आणि आता अलंकारिजे म्हणजे तो शोभतो, शोभायमान होतो, शोभला जातो, आहे का नाही, किंवा शोभून दिसतो. कशाने शोभून दिसतो? सदैवा, तो दैववान पुरुष अशा मोक्षरूपी राज्याने किंवा राज्याने काय होतो? शोभून दिसतो. अलंकारी जे शोभायमान त्या ठिकाणी होत असतो, है का नाही? वाचा श्लोक.
यथा दीपो निवातस्थो नेनते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युज्यतो योगमात्मना. श्लोक टीका श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. हा. यथा दीपो निवातस्थो न एगते सोपमा स्मृता योगिनो यच्चित्तस्य युजंतो योगमात्मना. निर्वाती ठेविला दीप तेवतो एकसारखा तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती. मला असं वाटतं ह्या श्लोकापर्यंत आपलं बोलून झालं का? बोलून झालं होतं, पण थोडक्यात बोललो होतो आपण, नाही का? याचं वर्णन काही जास्त केलेलं नव्हतं. चला असू द्या, हरकत नाही. आता पहा, यथा दीपो, खाली पहा, निर्वाती ठेवेला दीप जसा दिवा. काय केलेलं आहे? निर्वाती आणि निवाऱ्याला दिवा त्या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. तो निवाऱ्याला ठेवलेला दिवा आणि कसा असतो त्या ठिकाणी? डोलायमान न होणारा, आहे की नाही? त्याची ज्योत आणि त्या ठिकाणी फडफड न करणारी, आणि फडफड न केल्यामुळं त्याचा प्रकाश कसा असतो? एकसारखा लखलखीत आणि त्या ठिकाणी तेवत असतो. महाराज माईक चालू झाला, हा असू दे. त्या ठिकाणी कसा असतो? त्याचा एकसारखा तो प्रकाश असतो, तो एकसारखा त्या ठिकाणी तेवत असतो, एकसारखा त्या ठिकाणी चालू असतो. आणि वाऱ्यामध्ये जर दिवा असला तर तो मात्र त्या ठिकाणी विझण्याची शक्यता असते. आता या ठिकाणी ना, आता याच्यावरती आपल्याला थोडा विचार करायचा. बघू आता, जसा विचार होईल तसा विचार होईल. आता जसं सुचन तसं मी सांगतो, काही अभ्यास वगैरे काही झाला नाही. पण इथं देवा सांगितलाय. हा देवा सांगत असताना कोणता देवा सांगायचा आपल्याला? हा देवा सांगत असताना हा देवा दुसरा तिसरा देवा नाही सांगायचा. हा अंतःकरणामध्ये असणारा दिवा सांगायचा आहे. हा परमात्मा रूपी दिवा सांगायचा आहे. हाय का नाही? ही ज्योत आहे ना, परमात्मा काय काय अभंग आहे बघा बरं, आठवतं का? ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती, आहे का नाही? ही ज्योतीची निज ज्योती. निज म्हणजे काय आणि ज्योत म्हणजे काय? ज्योतीची निज म्हणजे काय? त्यांना ते सांगा ना. हा, मूळ मूळ, हा हा. उत्तम उत्तम. बघा महाराज कोण आहे? माईक बंद ठेवा ना म्हणा. उमाताईचं चालू आहे वाटतं. उमाताईचा माईक चालू. उमाताईचा नाही, त्या दुसऱ्या आहेत, त्या दुसऱ्या आहेत ते. त्यांच्याकडून हे चुकून झालं असं कदाचित. दिनकर महाराज तुम्ही बंद करा की त्यांचा माईक. दिनकर महाराज बंद करा माईक. महाराज चर्चा नका करू तुम्ही, ऐका ना. माईक 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 बटन दाबा ना, माईक वरती, माईक वर क्लिक करा. उमाताईचा चालू आहे. नाही, ते दुसरे ते उत्तम आहे. नाव घेते तिने. हो, नाव तुमचंच नाव घेतोय. माईक बंद ठेवा ना. व्हिडिओ चालू ठेवा, चालू, माईक बंद करा. ओके. व्हिडिओचं बटन दाबा वाटलं तर, तुम्ही पहा वाटलं तर सगळं. ज्ञानेश्वरी समोर ठेवा. एवढं ते दादांनी काय केले बघा ना, मला कळलं. कोणी? दादांनी ते म्हणते व्हिडिओचा मॅच चालू झाला. व्हिडिओचा मॅच चालू झाला. हा, तिथं साईडला बघा, पलीकडे बटन आहे बघा, डाव्या हाताला 2 नंबरचं. त्याच्या बाजूलाच बटन पहा, त्याच्या बाजूला. हा, ओके ओके, हा जमलं. हा, यथा दीपो निवसते, म्हणजे जसा निवाऱ्याला ठेवलेला दिवा आणि त्या ठिकाणी कसा असतो? लखलखीत त्या ठिकाणी तेवत असतो. आता ती काय दिली? सोपमा, त्या ठिकाणी दिवा एकसारखा त्या ठिकाणी चालत सारखा असतो, त्या ठिकाणी तेवत असतो. अगदी ती उपमा आणि कुठे द्यायची? ती उपमा कोणाला द्यायची? ती असणारी उपमा कोणाला द्यायची? योग्याला द्यायची. आता ह्या
योग्याच्या पण अंतःकरणामध्ये दिवा काय आहे? एकसारखा तेवत असतो. आणि आपल्या अंतःकरणामध्ये दिवा नाही का? आपल्या अंतःकरणामध्ये पण दिवा आहे, पण आपला एकसारखा तेवत आहे का? आपल्याला काही अनुकूल झालं आणि काही प्रतिकूल झालं आहे का नाही? आपल्याला जेव्हा प्रतिकूल वाटतं का नाही, तेव्हा आपल्याला फार आनंद होतो आहे का नाही? तेव्हा आपल्याला फार आनंद होतो, पण मग त्यावेळेस दिवा आपला कसा असतो? लखलखीत तेवत असतो. पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आता यांचा माईक चालू झाला, आपला दिवा विझून गेला, आपला दिवा फडफड करू लागला आहे का नाही? पण खरा योगी असला तर त्याचा असा दिवा, त्याचा एकसारखा तेवत असला का नाही? एकसारखा असला पाहिजे तेवत. जसं माऊलीनं मागं एक उदाहरण देऊन सांगितलं. म्हणले की काय 5व्याच्या अध्यायामध्ये ओवी बघा, की त्या घरामध्ये दिवा लावला आणि घरामध्ये सारी कार्य झाली त्या ठिकाणी. दीपाचे नि प्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे योगयुक्त तैसे, असंच ना? दीपाचे नि प्रकाशे ग्रहीचे व्यापार तैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता. देहामध्ये त्याची कर्म होतात की नाही, पण कशी होतात देहातली कर्म? दीपाचे नि प्रकाशे, घरामध्ये जसा दिवा लावला, रात्रीचं होतं, अंधार होता, आले बटन दाबलं, प्रकाश तयार झाला. प्रकाश तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खाल्ले पेले उठले झोपले साऱ्या गोष्टी झाल्या, चांगले बोलले वाईट बोलले भांडणं केली सत्संग केला साऱ्या गोष्टी झाल्या. पण त्या दिव्यावरती काय परिणाम झाला का हो? ते म्हटलं का दिवा तुमची भांडणं झाल्यामुळं मी आता त्या ठिकाणी फडफड करू लागलो, तुम्ही सगळे त्या ठिकाणी शांत होते म्हणून मी एकसारखा त्या ठिकाणी तेवत राहिलो, असा देवा कधी म्हटला का? असा देवा म्हणत नाही. देवा कसा असतो? एकसारखा त्या ठिकाणी असतो आहे का नाही? असा देवा ज्याचा प्रकाशित झालेला आहे. माऊली त्याला काय म्हणले माहिती आहे का? माऊली म्हटले तो संन्याशी झाला आता, म्हणून त्याला आता ग्रहाधिक आगवे काय न लगे तेजावे, जे घेते झाले स्वभावे निसंग आहे का नाही? त्याचं चित्त कसं झालेलं आहे? पूर्णपणे निसंग झालेलं आहे. कशाशी संबंध ठेवतो का तो? काही घेणं देणं आहे का? माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दुईपासून वेगळा, मी सच्चिदानंद स्वरूप आहे आणि मी एकसारखा तेवते. म्हणून त्याला उदाहरण कशाचं द्यावं? मग दुसरं कशाचं उदाहरण देता आलं नाही. बरं या त्याच्या चित्ताला दुसरं उदाहरण देता येत नाही का? देता येत नाही म्हणले, जसं तुकोबराय म्हणता का नाही, रवी दीप हिरा दाविती देखणे, 3 मुद्दे आले का नाही? काय काय? रवी सुद्धा आहे, तो पण प्रकाश देतो का नाही? दिवा पण प्रकाश देतो का नाही? हिरा पण देतो का नाही? पण मग असं आहे याच्यामध्ये, तुम्हाला प्रकाश देणारा सूर्य, तुम्ही सूर्य कुठे घेऊन फिरता का? फिरू शकता का? नाही. प्रकाश देणारा सूर्य आहे. बरं हिरा, हिरा नेल्याच्या नंतर चोर आपल्याला बदाडून काढतील आहे का नाही, कोणाला जर कळलं तर. पण दिवा, दिवा सगळीकडे नेऊ शकता. म्हणून कशाची उपमा द्यावा वाटलं तर मला हिऱ्याची पण नको, सूर्याची पण नको, मग दिव्याचीच उपमा द्या. हा दिवाच का द्यायचा? कारण दिवा सगळ्या ठिकाणी घेऊन जाणं सोपं आहे. आणि पण घेऊन जात असताना त्याच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा वारा न येऊन देणं. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? आपल्या खिडक्या बंद करून घ्यावं लागेल. ही खिडकी, ही खिडकी, ही खिडकी, ह्या महत्त्वाच्या खिडक्या आहे. ही पहिली, ही खिडकी म्हणजे काय? वादातून स्वादात गुंतलेली ही खिडकी आहे. आणि ही ह्या 2 खिडक्या आहे का नाही, ऐकले ते कानी. नुसतं फक्त त्याच्या कानावर आलं का लगेच मग त्याला भांडणं करणं, जोर धरणं, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून ह्या खिडक्या बंद जर ठेवल्या, मग अशा पद्धतीनं हा जो दिवा आहे, हा दिवा कधी त्या ठिकाणी कंपायमान होईल का? विझेल का? फडफड होईल का? कधीच तो त्या ठिकाणी फडफड होणार नाही. मला वाटतं पंचदशीमध्ये एक प्रकरण आलेले, त्याला नाटकदीप असं म्हटले. त्या नाटकदीपाचं वर्णन करून सांगताना पूर्वीच्या काळामध्ये, आता झकार-पकार साऱ्या लाईटिंग झाल्यात, आता काही बोलायचं नाही. पण पूर्वी काय, एकच लाईट असायची आणि ती कुठे लावलेली असायची? वरच्या बाजूला लाईट असायची. आणि मग काय व्हायचं? लाईट म्हणजे तो एक दिवा लावलेला असायचा. मग त्यामध्ये काय यायचं? त्याच्यामध्ये त्या नट, नाट्य करणारे, अभिनय करणारे सारे लोकं त्याच्यामध्ये यायचे, प्रेक्षक लोकं त्याच्यामध्ये यायचे. आणि मग त्याच्यामध्ये पडदा ओढला जायचा, हे काढला जायचा, साऱ्या गोष्टी होत असायचे. नवीन नवीन अभिनय त्या ठिकाणी सादर केले जायचे. आता त्याच्यामध्ये नर्तकी कोण आहे, त्याच्यामध्ये ते प्रेक्षक कोण आहे, असं बरंच वर्णन करताना ते इंद्रिय कोण सांगितले, बुद्धी कोण सांगितलं, मन काय सांगितलं, साऱ्याचं वर्णन त्या ठिकाणी सांगितलं जातं आहे का नाही? मग हे सगळ्याचं वर्णन करताना हे येतात जातात येतात जातात, पण देवा मात्र तो तसाच एक नाही तिथं नाटकाच्या ठिकाणी. देवा मात्र हलला नाही. आणि हे नाटक चांगलं झालं किंवा हे नाटक वाईट झालं, सगळ्या लोकांनी नावं ठेवली.
बरोबर आहे का नाही? सगळ्या लोकांना नावं ठेवली. बुद्धीला असं वाटलं हे चांगलं नाही, हे वाईट आहे का नाही? हे चांगलं आहे. बुद्धीनं म्हटलं, सगळ्यांनी म्हटलं आहे का नाही? इंद्रिय सारी नाचली, सगळ्यांनी सारं केलं. पण एकमेकांनी नावं ठेवली. पण त्या दिव्याने कोणाला नावं ठेवली का? दिव्याने कोणालाच नावं ठेवली नाही. मग आता माऊलींना वाटलं, भगवंताला असं वाटलं, आता याच्या चित्ताला उपमा द्यायची. पण आता कोणती उपमा देऊ? मग त्याने उपमा देताना दुसरी उपमा सापडली नाही, म्हणून दिव्याची उपमा दिली. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं, निर्वाती ठेवला दीपू तेवत एकसारखा, आणि अशा प्रकारे एकसारखं लखलखीत तेवत राहतो, प्रकाश देतो. तसे अगदी त्याप्रमाणे आत्मानुसंधान योग्याचे चित्त वर्णती, आणि अशा प्रकारे, आणि त्या योग्याचं चित्त कुठे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधानामध्ये गुंतलेलं आहे. ज्याचं चित्त अनुसंधानामध्ये गुंतलेलं आहे, त्या चित्ताचं वर्णन करताना त्याला उपमा काय द्यावी? तर निवाऱ्याला ठेवलेला जसा दिवा एकसारखा तेवत असतो, तसं त्या योग्याचं चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकसारखं त्या ठिकाणी असतं. म्हणून दिव्याला उपमा द्यायची झाली तर कोणती उपमा दिली? त्या असणं आपलं चित्ताला उपमा द्यायची झाली तर कोणती दिली? तर त्या असणाऱ्या दिव्याप्रमाणे उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून अशा पद्धतीनं काय, आपलं चित्त आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? समरस त्या ठिकाणी असलं पाहिजे. आता चित्ताचं वर्णन करत असताना ज्याला विचारसागर थोडाफार आठवत असेल, त्याने जरा थोडा विचारसागर लक्षात घ्या. ओव्यांना आपण खाली पाहू शकतो. सरळ सरळ मुद्दा घेऊन चाललं तरी चालतं. पण काही काही सिद्धांताच्या महत्त्वाचे मुद्दे असतात, ते जर लक्षात आलं नाही तर मग आपलं सगळंच त्या ठिकाणी काय होतं? कच्चं राहू शकतं. म्हणून चित्ताच्या काही अवस्था त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. समाधीचे प्रकार सांगत असताना समाधीमध्ये 4 प्रकारची विघ्न सांगितली. कोणाला आठवतात का 4 प्रकारची विघ्न कोणकोणती आहे समाधी अवस्थेमध्ये? समरस न होणं, चित्त परमात्म्याशी समरस न होणं, याची 4 विघ्न सांगितले. त्याच्यामध्ये काय आहे? पहिलं लय सांगितला, विक्षेप सांगितला, नंतर कषाय सांगितला, आणि नंतर रसास्वादन सांगितला. त्याच्यामध्ये लय शब्दाचा विचार करत असताना लय म्हणजे काय? झोप येणं, निद्रा येणं, गाफीलपणा, आळस, प्रमाद. आणि असा साधक जर अशा प्रकारची 6व्या अध्यायाप्रमाणे माऊलीने जसं वर्णन केलं, तर ते वर्णन करता करता त्याच्या ठिकाणी जर अशा प्रकारचा लय होतो, कशामुळं? अधिक खाल्लं, कमी जास्त खाल्लं, झोप आली, निद्रा आली, तंद्रा आली, आळस आला, तर काय होतं? त्याला आता तो जसं तुकोबरा म्हणताय की नाही, जपाचे निमित्त झोपेचा पसर आहे की नाही? एक एक ध्यानी करती जप, एक बैसून घेते झोप. जपाच्या नावाने, ध्यानाच्या माध्यमातून काय होते? त्याला झोप लागून जाते. मग याला कोणता दोष म्हणायचा समाधीतला? लय, याला लय नावाचा दोष म्हणायचा. त्याच्यानंतर विक्षेप सांगितला. विक्षेपाचा विचार करू आपण. तर विक्षेपच पाहायचा या ठिकाणी खरा. विक्षेप म्हणजे काय? तिथं वर्णन आलेले की एक चिमणीचं कोटं सांडलं त्याने, बारके नाही का? एका चिमणी पक्ष्यांचं घरटं असतं ना, ते घरटं असतं म्हणे. आणि त्या घरट्यामध्ये आतमध्ये जे पक्षी राहतात की नाही, ते पक्षी राहत असताना त्या दरवाजाला काय असतं? त्या पक्ष्यांच्या घरट्याला 2 दारं असतात. 2 दारं असतात आहे की नाही? मग 2 दारं कासाठी असतात? जसं आपलं घरामध्ये कोणी जरी आलं आणि आपण कोणाला दिसू नये, घराला आपल्याला अजून एक दार असतं आतमध्ये लपून राहायचं, बरोबर आहे की नाही? त्या दाराच्या आतमध्ये गेलो का मग आपण कोणाला सापडत नाही. तसं त्या ठिकाणी त्या पक्ष्यांचं जे घर असतं ना, त्याला 2 दारं असतात. आता त्याचं मूळ दार आहे ना, प्रत्येकाला माहीत असतं, पण त्या घरट्यामध्ये पण एक दार असतं. जेव्हा ते घरटं आपण हातात घेतो ना, तेव्हा ते असं उलगडून पाहिलं की त्याच्यात आपल्याला आणखीन एक दार पाहायला मिळतं. तसं त्या विचारसागरामध्ये असा विचार आला की तो पक्षी काय होतं? घरट्याच्या बाहेर येतो, तोंडापाशी येतो. पण तोंडापाशी आल्याच्या नंतर ते मांजराने काय केलं? त्या पक्ष्याला पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्या पक्ष्याला खाण्याकरता आणि मांजराने काय केलं? त्या घरट्यात झेप घातली. आणि मग त्या पक्ष्याने पाहिलं काय? की मांजर आपल्याला खायला आलेलं आहे. मग आता इतकी त्याची तिरपट होते, इतकी भीती निर्माण होते का मग त्याला पुढं तर जाता येत नाही. पुढं का जाता येत नाही? मांजर पुढं तोंडावरती येऊन बसलंय. मग इतकं घाबरून जातं की त्याला मागचा जो त्याचा गुप्त दरवाजा असतो ना, तो पण त्याला सापडत नाही. का सापडत नाही? भीती निर्माण होते ना. अशा प्रकारची भीती आणि ज्या चित्तामध्ये निर्माण होते, त्या चित्ताला काय म्हणलं त्या ठिकाणी? विक्षेप
असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर आता पुढं कशा सांगितलं, एक आंतर कशा सांगितला, एक बाह्य कशा सांगितला. आंतर कशा म्हणजे काय, वर्तमान काळ, पूर्व काळ, भूत भविष्य काळ ह्याचं सगळं चिंतन मनामध्ये चालत राहणं बसल्याच्या नंतर होतं ना. आणि किंवा मग जागा झाल्याच्या नंतर स्त्री पुत्र धनाधिकाचं चिंतन, वैतागवाडी, अशा प्रकारे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस सांगत असताना कोणता दोष सांगितला तुकोबरायने? चित्तनिवृत्तीचा कशा नावाचा दोष सांगितला. त्याच्यानंतर रसास्वादन सांगितलं. रसास्वादन म्हणजे काय, थोडक्यात असा अर्थ होतो की त्याने सांगितलं एखादी जमीन असावा आणि त्या जमिनीमध्ये काय आहे, आतमध्ये खोलवर आणि धन पुरलेले, पण त्या धनावरती काय असतो, एखादा एक भुजंग येऊन थांबतो की नाही. मग एखाद्या साधकाने काय केलं की अशा प्रकारे आणि त्या भुजंगाची निवृत्ती केली, बरोबर की नाही. आणि भुजंगाची निवृत्ती करून तो खड्डा खाणला वगैरे, आणि खड्डा खाणला, भुजंग बाजूला केला, एवढ्यानेच त्याला काय झाला, आनंद झाला. तुमच्या लक्षात येतं ना. तो गेला कशासाठी होता, धन मिळवण्याकरता. पण त्याने काय केलं, ते खड्डा वगैरे, भुजंग होता पहिल्यांदा, त्याला बाजूला काढलं, खड्डा वगैरे खणून तयार केला आणि आतलं धन घेऊनच नाही गेला. मग त्याला आनंद कशात झाला, जो साप कोणालाच त्या ठिकाणी धनापर्यंत जाऊ देत नव्हता, त्या सापाला मी बाजूला केलं, याचा त्याला आनंद होतो, बरोबर आहे की नाही. तसं ह्या ठिकाणी चित्तामध्ये काय होतं की ह्या बाकीच्या दोषाला घालवलं, या दोषाला घालवलं, याचाच त्याला खरा आनंद होतो. तो असा म्हणतो का, हे दोष जाऊ द्या, पण मी आत्मस्वरूपापर्यंत पोचलो, आता बोलायला शिल्लक राहिलो नाही, आहे का नाही. याला मग रसास्वादन नाही म्हणायचं. फक्त त्या सापाची निवृत्ती केली, बाकीचे कोणा निवृत्ती नाही करता आली, मला मात्र निवृत्ती करता आली, याच्यामध्ये कधी कधी गुंतून राहतात, याला म्हणायचं रसास्वादन. नाही कळलं तर अजून काय का, कधी कधी कथा कीर्तनामध्ये दादा काही काही असे प्रसंग सांगतात आणि लोकांच्या मनावर तेच बिंबले जातात आणि लोक काय करतात, तिथंच थांबतात आणि तो एकमेकांमध्ये चर्चा करतात. त्याने कसं सांगितलं, याने कशी मजा केली, त्याने कसं त्याला सांगितलं, याच्यामध्ये गुंतून राहतात. पण त्या कथेतला सार भाग काय, हे कोणाला काही घेताच येत नाही. म्हणजे ते कुठं गुंतून राहिले, एखादा दृष्टांत सांगितला की त्या दृष्टांतामध्येच ते लोक गुंतून राहतात आणि जो सिद्धांत समजून घ्यायचा आहे त्या सिद्धांताला मात्र महत्त्व देती नाही. म्हणजे काय होतं थोडक्यात, ते रसास्वादन त्या ठिकाणी होतं असतं. तसं ह्या ठिकाणी चित्त सांगितलंय, चित्ताला म्हणायचं विक्षेप. या विक्षेपाच्या मला वाटतं 5 प्रकारच्या अवस्था आहेत. त्याच्यामध्ये अ, शेपता, विक्षेपता, मूढता. शेपता, विक्षेपता, मूढता, अजून काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, निरोधता आणि एकाग्रता. शिप्त, विक्षेप्त, विरोधता, मूढता आणि एकाग्रता, या 5 अवस्था त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. मी जरा याच्यात पाहतो, काढलं होतं मी टिपणं जरा. हा, शेपता, मूढता, विक्षेपता, एकाग्रता आणि निरोधता, ह्या चित्ताच्या काय 5 प्रकारच्या अवस्था असतात. आता याच्यामध्ये कोणती अवस्था आपल्याला नसली पाहिजे आणि कोणती अवस्था त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, एवढं फक्त आता लक्षात घ्या. त्याच्यामध्ये चित्ताची पहिली अवस्था सांगितली शेपता. शेपता म्हणजे काय, 3 प्रकारच्या वासना आपल्याला शास्त्राने सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना. आता ह्या सगळ्या वासनांचं, त्या वासनामध्ये उपवासना आपण अनेक त्या ठिकाणी पाहिले, आहे का नाही. आता एवढा विचार करायला आपल्याला वेळ पण नाही आणि जास्त विचार पण नाही करायचा. पण सरळ किती वासना, देहवासना, लोकवासना आणि शास्त्रवासना, या 3 वासनेमध्ये जो गुंतलेला आहे का नाही, त्याचं त्या चित्ताला काय म्हणायचं, शब्द असं म्हणायचं. लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला चांगलं. आता मला सांगा, तो ध्यानामध्ये जर समाधीमध्ये जर बसायचा प्रयत्न केला, आसन लावायचा प्रयत्न केला, त्याच्या डोक्यात काय जास्त येईल, लोक मला काय म्हणतील, मी बरोबर बसलो का. लोक जर ते लावतात की नाही, तुम्ही आता पाठामध्ये असं तो मोबाईल लावायचा आणि मोबाईलमध्ये आता मी व्यवस्थित बसलो का नाही, मी असं वाकडा नाही झालो ना, मी तिकडं नाही झालो ना, आणि ऑनलाईन मोबाईलमध्ये फक्त व्हिडिओ चालू करायचे, आहे का नाही, फक्त पाठात बंद ठेवायचे. असे लोक करतात. मग खरं तर इथं चालू ठेवा ना, इथं दिसतं ना, तिथं काय दिसायचं, ते दिसायचं का, ते दिसणं म्हणजे इथं काय दिलेलं आहे, शेपता नावाचा दोष त्याच्या ठिकाणी येतो ना. मग असं वाटतं त्याला, मग मी सरळ असलं पाहिजे, मग लक्ष कुठं, लोकांनी मला म्हणले पाहिजे हा सरळ बसला, ही लोकवासना आहे. देह वासना, आहे का नाही, शास्त्र वासना, अशा अनेक प्रकारच्या वासना असतात त्याच्यामध्ये.
म्हणून त्या ठिकाणी ह्या 3 प्रकारच्या वासना आणि समाधी काळामध्ये जर तो अशा प्रकारे होत असेल तर त्या चित्ताची ही शेप्ता नावाची काय आहे, त्याला शेप्ता असं त्या ठिकाणी चित्ताला म्हटलं जातं. हा एक प्रकारचा दोष आहे शेप्ता नावाचा चित्ताचा. हा त्या ठिकाणी काय आहे, दोष आहे आणि हा तमोगुणापासून निर्माण होणारा दोष आहे. पुढं साईडले मूढता. मूढता म्हणजे काय, रजगुणापासून निर्माण झालेला एक दोष आहे. म्हणजे काय, त्याच्यामध्ये निद्रा मूढता म्हणजे निद्रा, आळस, नाही नाही पहिला साईडला होता अनात्म, त्याला कोणता सांगितला होता काय, रजगुणापासून सांगितला होता. हा पहिला रजगुणापासून आहे. देव वासना, शास्त्र वासना ही रजगुणापासून आहे. आणि मूढता नावाचा दोष आहे ना चित्ताचा, हा तमोगुणापासून निर्माण झालेला आहे. त्याच्यामध्ये काय, निद्रा, आळस, प्रमाद, गाफीलपणा, म्हणजे तो पहिल्यांदा लय सांगितला ना, त्या लयामध्ये हा मूढता नावाचा चित्ताचा दोष येत असतो. त्याच्यानंतर विक्षिप्तता. विक्षिप्तता म्हणजे काय, की आपण ध्यानामध्ये आणि समरस होत असतो, पण ध्यान लागाय म्हणजे जसं आपण म्हणतो ना, लहान बाळ असतं, लहान बाळ थोडं झोपायला लागलं की कुठं आवाज आला का ते डचकन जागं होतं, बरोबर आहे की नाही. तसं हे लहान बाळासारखंच आहे. आपण एकदम ध्यानस्थ कुठंतरी होतो आणि काहीतरी किंचित असा आवाज आपल्या कानावरती येतो आणि लगेच आपले डोळे उघडतात. हा पण काय, हा पण दोष आहे, पण कोणता आहे, विक्षिप्त नावाचा दोष आहे. याला विक्षेप असं म्हटलेलं आहे. तुकोबरायांचं एक अभंग आहे बघा, तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी दातारा ठाव मागे. कोणतं ठिकाण मागायचं त्यांना, ते स्थळी दातारा, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विक्षेप नाही त्या स्थानाची आम्ही अपेक्षा करतो. म्हणजे कोणता, हा विक्षेपरहित असणारं स्थान. म्हणजे कोणत्या स्थानावर बसावं, विक्षेपरहित स्थानावर बसावं. आणि अशा पद्धतीनं समाधी समरस होत असतो, पण थोडा कुठंतरी काही कानावर येतं आणि अशा प्रकारे विक्षेप त्याच्यामध्ये होत असतो, है का नाही. पुढं सांगितलं त्याच्यानंतर एकाग्रता. एकाग्रता सांगत असताना अंतःकरणाचा अतीत व वर्तमान परिणाम समानाकार होतो. आता एकाग्रता म्हणजे काय, आता त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये अतीत आणि वर्तमान. अतीत शब्दाचा अर्थ कळतो ना, मागं सांगितलं का नाही, मागील परिहार पुढे नाही शिन, झालिया दर्शन एक वेळा. बस इथं लावून घ्यायचं म्हणजे तंतोतंत कळतं. मागं काय काय झालं, कसं कसं केलं, आहे का नाही, ते अतीत सगळं सोडून द्यायचं. भूतकाळ. हा. आणि वर्तमान काय, आता वर्तमान काळामध्ये काय होईल, कसं होईल, काही काळजी करू नको. भगवंत सांभाळणारा आहे ना, तो तिथपर्यंत तुला घेऊन जाणार आहे. म्हणून अशा पद्धतीनं काय, अंतःकरणामध्ये अतीत असेल, वर्तमान असेल, जो काय आहे तो सगळा काय एकरूप होतो. म्हणजे त्याला काय होतं, खरं दर्शन होतं. याच्यात दर्शन होतं कुठं, एकाग्रतेमध्ये दर्शन होतं. विक्षेप, आता याच्यामध्ये कोणतं घ्यायचं नाही. याच्यामध्ये जे पहिलं सांगितलं की नाही, शिप्त, मूढता, हे जे आहे ना 2 दोष, हे मात्र चित्तामध्ये येऊ द्यायचे नाही. त्याच्यानंतर विक्षिप्तता आले तरी चालेल, का, तो समाधीमध्ये एकरूप होतो की नाही, पण किंचित कुठेतरी आवाज आला म्हणून तेवढा विक्षेप येतो त्याच्या ठिकाणी, बरोबर ना. पण समाधीत एकरूप झाला की नाही, मग हे समाधीला अनुकूल आहे का नाही, आहे. त्याच्यानंतर एकाग्रता, हे तर उलट चांगलंच आहे समाधीला, आहे का नाही. आणि निरोधता म्हणजे काय, एकाग्रतेच्या वाढीस निरोधता म्हणतात, आहे का नाही. म्हणजे त्याची वृद्धी होते. आता आज आपल्याला एक याच्यामध्ये भागवत कथेमध्ये ना, आज गोवर्धन आहे का नाही, ते गोवर्धन आज वाढ बघायची आपल्याला कथेमध्ये. तुम्ही ऐकत असाल तर कथा ऐका, छान कथा आहे दादांची. म्हणून अशा पद्धतीनं तो एकाग्र झाला आणि एकाग्रामध्ये काय वृद्धी वाढ होऊ लागली. म्हणजे तो किती वेळ बसला, पहिला 5 मिनटं, नंतर 5 मिनटाचे 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, असा त्याचा काळ काय वाढत चालला. बराच काळामध्ये विक्षेप वगैरे येत नाही. हे विचारसागरामध्ये हे खरं सांगायचं. आता आपण ज्ञानेश्वरीमध्ये सांगायला लागलो. पण आता ज्ञानेश्वरीमध्ये आता येतं म्हणल्यावर आता आपल्याला आपला पाठ झाला म्हणलं आपल्या लक्षात आलं पाहिजे ना. मग त्यानिमित्ताने का होईना हे मुद्दे परत परत उपस्थित होतात आणि आपल्याला काय आणि नवीन साधक आहे आता त्यांना विचारसागर ज्यावेळेस समजून घ्यायचा त्यावेळेस त्यांना याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. म्हणून याच्यामध्ये काय शिप्त आणि मूळ हे मात्र त्या ठिकाणी घ्यायचे नाही. याच्यामध्ये बाकीचे कोणते विक्षिप्तता, एकाग्रता आणि निरोधता अशा प्रकारे हे
चित्ताची 3 अवस्था आणि त्या समाधीला फार योग्य असतात. या 3 योगाची समाधीने काय होतं, त्याची चित्ताची आणि परमात्म्या स्वरूपाशी अनुसंधान करता करता हळूहळू वाढ लागते आणि वाढ लागल्याच्या नंतर त्याचा दिवा जो आहे तो आता विझेल का? हाता दिवा मात्र विझू शकत नाही. जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेणू कंपू, तैसा पुढचं काय होतं बघा, ते काल काल ओळी म्हणले होते बघा. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तो. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपी, तसा स्थिर बुद्धीचा स्वरूप म्हणजे आत्मस्वरूपामध्ये जो आहे तो योगयुक्त. योगयुक्त म्हणजे काय? त्या परमात्म्याला जोडलेला आहे. युक्त म्हणजे नियमितपणाने अशा पद्धतीनं परमात्म्याला एक सारखं त्याचं अनुसंधान चालू आहे. अशा चित्ताचं वर्णन करताना याला उपाधी कोणती द्यायची, याला उपमा कोणती द्यायची? मग त्याने त्या दिव्याची उपमा दिली. जसं राम रावण कसं झुंजले असेल बरं, त्यांचं युद्ध कसं झालं असेल, द्या म्हणले त्याला आता उपाधी. कोणती उपाधी देऊ, कोणती उपमा देऊ? म्हणले राम रावण झुंजले जैसे, बस त्याचीच उपाधी. म्हणले आकाश कसे, आकाशाला उपाधी द्या. आता आकाशाला कशी उपाधी द्यायची? मग आकाशाला आकाशाची उपाधी. तसं ह्या राम रावणाच्या युद्धाला राम रावणाची युद्धाची उपाधी दिली आहे का नाही? तसं आता इथं माऊलीनं असं वाटलं, आता मला सांगा, हे आत्मस्वरूप आहे, हे चित्त आहे, हे सावयव आहे का निरावय आहे? खरं पाहायला गेलं तर हे सावयवमध्ये मोडतं का निरावयामध्ये मोडतं? कशात मोडतं? हे निरावयामध्ये मोडतं. पण आता निरावयामध्ये मोडतं, पण त्याला उपाधी करून सांगितलं पाहिजे ना, साधकांना कळलं पाहिजे ना. मग कळण्याकरता माऊलीने कोणती उपाधी द्यावी? म्हणून त्यांना असं वाटलं की ही उपाधी देण्यासारखी आहे. म्हणून ती उपाधी देताना कोणती उपाधी? उपलक्षणाने उपाधी दिली. हे काही मूळ लक्षण आहे का देवाचं वगैरे? आता त्या ओव्यांमध्ये पुढे येणार आहे, त्याचा विचार आपण थोडा पहा. किती वेळ आहे? हाय अजून 1-10 मिनटं बोला आपण जरा वाटलंच तर. युक्ती योगाचे अंग पावे, ऐशे प्रयाग जेथ होय बरवे. ऐशे प्रयाग जेथ होय बरवे, तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जायाचे. युक्ती योगाचे अंग पावे. युक्तिपूर्वक नियमितपूर्वक ऐक नाही, योगाचे अंग पावे. योगाने काय अंग प्रावे? अंग कशाचं बरं? हे अंग अंगी याचा विचार आपण मागे केलाय का नाही? आता हे कोणतं अंग? आत्मस्वरूपाचं अंग धरायचं. आणि कशाने? योगाच्या युक्तीने आहे का नाही? मग त्याच्यामध्ये काय काय आलेलं आहे? त्याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक युक्ती पण आलेली आहे, एक योगी पण आलेलं आहे का नाही? आणि त्या स्वरूपाला प्राप्त झाला. कसं काय प्राप्त झाला? देरे हारेंग खाटल्यावर असा प्राप्त झाला का? अभ्यास केला. त्याने अभ्यास पण केला ना, कारण वरती ओवी काय आलेली आहे? इथं दिलं बघा. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा. त्याला घडते, पण कोणाला? जो अभ्यासपूर्वक अशा पद्धतीनं नियमितपणाने वागतो. मग इथं काय घ्यायचं? युक्ती घ्यायची, योगी घ्यायचा आणि त्याचा असणारा अभ्यास घ्यायचा. हे युक्ती योगाचे अंग पावे. अशा योगाच्या युक्तीने अभ्यासपूर्वक अंग पावे म्हणजे ब्रह्मस्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. म्हणून या ठिकाणी काय 3 गोष्टींचा विचार आलेला आहे. आणि ह्या 3 गोष्टीला जसं ऐशे प्रयाग जेत होय बरवे. ऐशे प्रयाग क्षेत्र पाहिलं का नाही तुम्ही? प्रयाग क्षेत्र कुठे आहे? प्रयाग क्षेत्र प्रयाग पाहिलं का नाही? आता त्याला इलाहाबाद म्हणायचं का प्रयागराज म्हणायचं? प्रयागराज. प्रयागराज. हा, त्याला आता शाही स्नान म्हणायचं का अमृत स्नान म्हणायचं? आता काय त्याला आता शाही स्नान म्हणायचं का अमृत स्नान म्हणायचं? अमृत स्नान. हा, कारण तिथं काय ते मुसलमानांचं काही जमजम वगैरे येऊन नाही पडलं, ते वरून आलं होतं. कुठून? अमृत आहे का नाही? म्हणून त्याला कोणतं स्नान म्हणायचं? अमृत स्नान असं म्हणायचं आहे का नाही? प्रयागराजला गेलं का मग हे तिथं गेल्यावर कळतं आपल्याला. काय काय लोक असं म्हटलं तिथं गेल्यावर, म्हणले हे शाही स्नान वेडे का म्हणले तुम्ही, शाही स्नान म्हणतात. तिथं काय त्याने आणलं होतं तिकडून तेव्हा वाळवंटातून, असं काय आणायचं नाही. इथं आपलं लक्षात घ्यायचं. इथं अमृत पडलं होतं आहे का नाही? म्हणून याला अमृत स्नान असं त्या ठिकाणी म्हणायचं. मग ते अमृत स्नान आणि आपण करायला गेल्याच्या नंतर प्रयागराजला, आणि आपण त्या ठिकाणी काय काय पाहतो? किती नद्या पाहतो आपण? 4 नद्या पाहतो आहे का नाही? कोणकोणत्या 4 नद्या आहे का लक्षात?
तीनच पाहतो का दोनच पाहतोय? तीन. नद्या तर खऱ्या दोनच आहे. कुठं तिसरी नदी दिसली तुम्हाला? आहे का? तिसरी नदी पाहायला भेटली नाही. कोणती कोणती पाहायला भेटली? तिथं गंगा पाहायला मिळते, तिथं यमुना पाहायला मिळते आणि सरस्वती मात्र पाहायला मिळत नाही. मग सरस्वती नाही का? सरस्वती हा? गुप्त आहे ना, गुप्त. हा. म्हणून ती सरस्वतीच मुळात गुप्त आहे त्या ठिकाणी. बोला बरं. गीता गुप्त. माझी सरस्वती गीता गुप्त. काय नाही कळालं. परत बोला. सरस्वती ती गुप्त रूपाने सरस्वती आहे का नाही? आता थोडं असं लक्षात घ्या. आता ओवीचा अर्थ आपण आज एवढी ओवी पूर्णच होईल. आता पुढचं नाही म्हणणार. आता पक्क लक्षात आले. ऐका. त्याच्यामध्ये गंगा आहे, यमुना आहे आणि सरस्वती आहे. तर यमुनेचं तात्पर्य काय आहे? गंगेचं तात्पर्य काय आहे? आणि सरस्वतीचं तात्पर्य काय आहे? आणि ह्या तिन्ही मिळून एकत्र आले का त्याचा अभिप्राय तात्पर्य काय होतं? याचा पण विचार करायचा. म्हणजे ह्या ओवीची आपल्याला काय लागन? संगत लागन. हे समजून करण्याकरता ते तीर्थाचं महत्त्व त्या ठिकाणी आलेलं आहे. आता त्या ठिकाणी यमुना वाहते का नाही? गंगा वाहते का नाही? मग गंगा काय करते बरं? स्नान करायचं झालं तर कुठं करतो आपण? गंगेचं स्नान करतो. गंगे काय करते? गंगा आपल्यामध्ये असणारं पाप घालवते. बरोबर ना? गंगा काय करते? पाप घालवते. आता बाकीची गंगा नाही सांगायची, मला तेवढं सांगायचं. आपल्या अंतःकरणामध्ये किती दोष असतात? सांगा बरं. 2 प्रकारचे दोष असतात अंतःकरणात ना? काय 4 प्रकारचे असतात? दोष किती सांगले शास्त्राने? 3 प्रकारचे दोष सांगले का नाही? 3 तीन आहे का नाही? 3 प्रकारचे दोष असतात आहे का नाही? हे तीनही प्रकारचे दोष आपल्या अंतःकरणातून गेलं पाहिजे. पहिला दोष कोणता सांगितला? मन म्हणजे पाप नावाचा दोष त्या ठिकाणी आपल्याला शास्त्राने सांगितलेला आहे. मग आता हा पाप नावाचा दोष घालवायचा असेल मग काय करावं लागेल आपल्याला? पाप म्हणजे मल, मल म्हणजेच पाप आहे का नाही? हे कशावरून सिद्ध होतं? निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून मल म्हणजे पाप नावाच्या दोषाची सिद्धी होते. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला? निष्काम कर्म करायचं. निष्काम कर्म केल्याने काय होतं? पाप नावाचा दोष त्या ठिकाणी जात असतो आहे की नाही? तसं त्या आता आपण जशी हिची ही परिक्रमा करतो की नाही? कोणाची परिक्रमा करतो आपण? परिक्रमा नर्मदा. नर्मदा मैयाची परिक्रमा. तशी काही काही लोक साधक गंगेची पण परिक्रमा करतात. आणि ही परिक्रमा करत असताना हे काय करतात? ही परिक्रमा करत असताना काय? अंतःकरणामध्ये मल नावाचा दोष असतो. हा मल नावाचा दोष त्या ठिकाणी जात असतो. उपासना पण घडत असते. पण उपासना आपल्याला यमुनेकडे लावायची. मग गंगेमध्ये स्नान करण्याचं तात्पर्य काय? पाप नावाचा दोष घालवणं. कुठं? गंगेतून घालवणं. बरोबर की नाही? त्याच्यानंतर गंगेचं तात्पर्य काय? निष्काम कर्म उपासना करून अंतःकरणाचा पाप नावाचा दोष घालवणं. यमुनेचं तात्पर्य काय? यमुनेच्या तीरावरती अनेक साधू संतांनी काय केलं होतं? तपश्चर्या केली होती, उपासना केली होती. का उपासना केली होती? परमात्मा स्वरूपाकडे चित्त लागत नव्हतं आणि म्हणून अशा प्रकारची त्याने उपासना केली. कुठं? यमुनेच्या ठिकाणी. मग यमुनेचं तात्पर्य काय? वेद विहित निष्काम उपासना. आता ह्या ठिकाणी विक्षेप नावाचा दोष होतो. हे कशावरून सिद्ध होतं? विक्षेप नावाचा दोष विचार सागरवाले झोपले का? विक्षेप नावाचा दोष कसा तयार होतो? गेले विसरून. मल नावाचा दोष लक्षात राहिला नाही, विक्षेप नावाचा दोष राहिला नाही आहे का नाही? चित्ताच्या चंचलतेवरून विक्षेप नावाचा दोष त्या ठिकाणी सिद्ध होत असतो आणि त्याला घालवण्याकरता काय? मनात संशयानेच ना, हा विक्षेप दोष मनात संशयानेच तयार होतो ना. हा तो संशय विषय वेगळा आला. पण तो सिद्ध कशाने होतो? हा मुद्दा आहे. मग कशावरून? चंचलतेवरून सिद्ध होतो. तो घडीत हे करेल, घडीत ते करेल, घडीत ते करेल, अशा प्रकारचा अंतःकरणात मल गेलाय. पण विक्षेप नावाचा दोष शिल्लक राहिलाय. तो घालवायचा असेल तर काय करावं लागेल? परत आता यमुनेचा विचार करावा लागेल. यमुनेचं तात्पर्य काय? गोप गोपिका सारे सारे कसे? भगवंताची उपासना करणारे, भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी तत्पर आहे. म्हणून यमुनेचं तात्पर्य काय? उपासना. आता ज्याच्या अंतःकरणामध्ये मल नावाचा दोष नाही गेलेला आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये विक्षेप नावाचा दोष गेलेला आहे, फक्त आवरण नावाचा दोष त्या ठिकाणी शिल्लक आहे. आवरण नावाचा दोष आहे, हा दिसतो का आपल्याला? हा दोष कसा असतोय? अगदी गुप्त रूपाने असतोय आहे का नाही? आणि तो कशाने जाणार आहे? ज्ञानाने जात असतो आहे का नाही? मग ते ज्ञान कसं असतं?
असं उघड असतं का गुप्त असतं? आणि कर्म उपासना त्या ओपन उघडे असतात, पण ज्ञान कसं असतं? गुप्त असतं. मग सरस्वती कशी असते? ज्ञानरूप आहे, ती गुप्त आहे. कर्म उपासना या भल्या दुथड्या वाताना दिसतात, पण ज्ञान मात्र कसं असतं? गुप्त असतं. बरोबर की नाही? म्हणून ह्या तिन्हीला काय म्हणायचं? तिन्हींचा संगम असतो, त्याला प्रयाग म्हणायचं. आणि साधकाने काय करायचं? असा प्रयाग आणि नित्याने साधला पाहिजे. हा प्रयाग काय? फक्त कुंभाला गेले आणि तिथं फक्त करून आले प्रयाग, असं चालेल का? नाही. उठता बसता खाता पिता हा प्रयाग प्रत्येकाच्या जीवनामध्ये, म्हणजे आपलं मन या प्रयागामध्येच असलं पाहिजे. म्हणजे तिथं नाही, इथं. कुठं? मल विक्षेप आणि आवरण या प्रयागामध्ये आपलं मन एक सारखं असलं पाहिजे. सारखं म्हणण्यापेक्षा इथंच संन्यास घेतला पाहिजे. आम्ही क्षेत्रीचे संन्यासी. कोणत्या क्षेत्राचे संन्यासी? त्या क्षेत्राचे संन्यासी काही मल विक्षेप आवरण या तिन्हींचा नाश करण्याकरता आम्ही संन्यासी आहोत. आम्ही इथं संन्यासी. बाकीचे फिरणारे संन्यासी माऊलींना सांगायचे नाही, हे संन्यासी याच्यात सांगायचे. म्हणून युक्ती योगाचे अंग पावे, ऐशी प्रयाग जेत होय बर्वे. अशा प्रकारे युक्ती योग अभ्यास आणि हे जे अंग प्राप्त होतं की नाही, तेच काय आहे? प्रयाग त्या ठिकाणी आहे. जेत होय बरे. आणि ते प्रयाग कसं आहे? बरवं चांगलं आहे का नाही? तेथ त्या ठिकाणी क्षेत्र संन्याशी स्थिरावे मानस जायचे. आणि त्या ठिकाणी काय आहे? ते क्षेत्राचं संन्याशी. हे पण क्षेत्र आहे की नाही? ते जसं क्षेत्र आहे की नाही प्रयाग, तसं हे हे सुद्धा क्षेत्र आहे की नाही? आणि इथं काय करायचं आहे? येतं संन्याशी व्हायचं. जसं आता संन्यासाचं तात्पर्य सांगत असताना आपण बारकाईने विचार केला, त्याला कोणत्या गावामध्ये किती काळ भिक्षा मागायची, शहरामध्ये किती काळ भिक्षा मागायची, कसं त्याने पर्यटन करायचं, कसं फिरायचं, सारा विचार आला. बरोबर की नाही? पण आता इथं मात्र हे क्षेत्र आहे. कुठं? प्रयाग आहे का नाही? तीर्थ आहे त्या ठिकाणी. हा. पण मात्र त्या तीर्थाला गेल्याच्या नंतर काही काही लोक संन्याशी होतात. आणि कशाचे संन्यासी होतात? या क्षेत्राला सोडून आता कुठं जायचं नाही, या क्षेत्रातच राहायचं, हाच संन्यासी. जसं प्रेमानंद बाबा पाहतो की नाही, त्यांनी संन्यास घेतलेला आहे. कशात संन्यास? वृंदावनाला सोडून कुठं जायचं नाही, ही क्षेत्राची संन्यासी. तसं प्रयागराज त्या क्षेत्राची संन्यासी. तसं माऊली आपल्याला कोणतं संन्यास घ्यायला सांगतात? कर्म उपासना आणि ज्ञान या ठिकाणी काय करायचं? आपण नेहमीच त्या ठिकाणी मन आपलं संन्यासयुक्त असलं पाहिजे. तेच आपलं काय आहे? क्षेत्र संन्यास आहे. म्हणून तेच क्षेत्र संन्यासी स्थिरावे मानस जायचे. अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्याचं मन क्षेत्राचा संन्यास करून राहत असते. चला, आता वेळ भरपूर झाला, थांबू आपण. पुंडलिक वरद विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी.